नमस्कार. ही कांता सुतांची अतिशय सुंदर झालेली कविता तरुण मित्रमैत्रिणी जे मुलीचं प्रेम असतं, मोबाईलमधलं प्रेम चालू असतं आणि घरी पाहुणे आले असतात. पोरीची आई रानात गेली शेतात खुरपायला. वडिलांनी सांगितलं की पोरी पाणी आण. पोरीने चहा दिला, पाणी दिलं आणि परत ते जाऊन पुन्हा चॅटिंग जिथून चालू होती तिथं पुन्हा परत गेली आणि कंटिन्यू करत राहिली. आणि पुन्हा वडिलांनी आवाज दिला की पोरी कप घेऊन जा. आणि तिला वाटलं की पाणी विसरली आहे आणि परत आली आणि पाणी घेऊन आली. वडील तिला काहीच बोलले नाही, पण त्यांना काहीतरी वाटलं, कुणीतरी असेल मोबाईलवर, म्हणून बाप शर्मेने पाहुण्यांसमोर खाली मान घालत असतो. म्हणून मुलींनी असं करता कामा नये की सगळे घरात असून सुद्धा पोरी एकटक बघत असते. अंथरूण घेऊन अंगावरती मोबाईलमध्ये रात्र रात्र जागत असते. की सगळे घरात असून सुद्धा मुलगी एकटक बघत असते आणि अंथरूण घेऊन अंगावरती मोबाईलमध्ये रात्र रात्र जागत असते. जेवलीस का, झोपलीस का, याच्या पलीकडे काय असतं? झोपलीस का, जेवलीस का, याच्या पलीकडे काय असतं? आणि काळजी घेऊन दगा देणं, पोरी, हे प्रेम नसतं. अहो, मेंढ्यांच्या कळपासारखे जोडपे इथं फिरत आहेत. क्वचित एखाद्या ठिकाणी पोरगी जेवणाचे पैसे भरत आहेत. अहो, मेंढ्यांच्या कळपासारखे जोडपे इथं फिरत आहेत. क्वचित एखाद्या ठिकाणी पोरगी जेवणाचे पैसे भरत आहेत. आपली पोरगी म्हणजे सोनं बाप गावामध्ये सांगत असतो. लहानपणी पोरीसाठी बाप पोरीसोबत रांगत असतो. आपली पोरगी म्हणजे सोनं बाप गावामध्ये सांगत असतो. लहानपणी पोरीसाठी बाप पोरीसोबत रांगत असतो. पट्टी बांधून डोळ्यावरती प्रेम कसं केलं, पण घर सोडून जाण्याचं खूळ पोरी तुझ्या डोक्यात कसं आलं? पट्टी बांधून डोळ्यावरती पोरी प्रेम कसं केलं आणि घर सोडून जाण्याचं खूळ डोक्यात तुझ्या कसं आलं? आता गावात जाऊन सुद्धा बाप गावाकडे पाहत नाही. बाप गावाकडे पाहत नाही. तू घरातून पडून गेल्यापासून बाप सुद्धा जगत नाही. अरे, लहान होतीस तेव्हा बाप तुझा हात धरून चालायचा आणि तू झोपी गेल्यावर बाप एकटाच तुझ्याशी बोलायचा. पण आता पोरी तू पडून गेली. तू हे काय करून गेली? अगं, घर सोडून गेली का बाप मारून गेली? धन्यवाद.